जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीला चीननं पुन्हा खोडा घातलाय। संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये मसूदच्या बाजूने चीनकडून चौथ्यांदा नकाराधिकाराचा वापर करण्यात आलाय। पूंछमध्ये एलओसी जवळ 2 पाकिस्तानी विमानं घिरट्या घालताना दिसली, त्यामुळे सर्व भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणेला हाय अलर्ट देण्यात आला। पाकिस्तान सोबतचे संबंध बिघडू देणार नाही, मात्र दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देऊ असं स्पष्ट मत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात व्यक्त केलं। फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्सला प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागते। अचानक फेसबुक आणि इंस्टाग्राम उघडायला अडचणी येत असल्याची तक्रार ट्विटरवर करण्यात आली। त्याचबरोबर मेसेज पाठवता येत नसल्यानं नेटिझनना चांगलंच वैतागलेले आहेत। काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली। यात महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे। यात नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, नामदेव उसंडी यांना तिकीट देण्यात आलंय। मी माझ्या पोरांसोबत इतरांच्या पोरांचेही लाड करतो। इतरांची पोरं नुसती धुनी भांडी करण्यासाठी असतात असं आम्ही समजत नाही, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हाणला। अर्जुन खोतकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निर्णय धुडकावून बच्चू कडू यांच्याशी हातमिळवणी केली, तर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या समोरील वाढ आता होणार आहे। आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार की नाही या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला। आदित्यवर माझे कोणतेही बंधन नसून आदित्य निवडणूक लढवणार नाही अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली। भाजप प्रवेशानंतर सुजय विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस अभिवादन केले, तर शिवसेनेची साथ मिळावी म्हणून सुजय विखे पाटील यांनी विनंती केली। अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवाराची चाचपणी करायला सुरुवात केली आहे। भाजपनं सुजय विखे पाटलांना नगरची उमेदवारी दिली, तर त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी द्यायची यासाठी राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली। युतीच्या संयुक्त प्रचाराची पहिली सभा कोल्हापुरात होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 24 मार्चला कोल्हापुरात जाहीर सभा होईल। अंबाबाईच्या दर्शनानं युतीचा प्रचार सुरू होईल। रयत क्रांती संघटना चौथ्या आघाडीत सामील होणार नसल्याचं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलंय। सदाभाऊ खोत यांना लोकसभेसाठी हातकणंगलेची जागा हवी आहे, पण मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं सदाभाऊ खोत म्हणाले। राजू शेट्टीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकसभा निवडणुकीत चांगलीच बॅटिंग करावी लागणार आहे, कारण यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला निवडणूक चिन्ह म्हणून बॅट मिळाली। पालघर लोकसभेसाठी युतीकडून संभाव्य यादी श्रीनिवास वनगा यांचं नाव जाहीर झाल्यानं भाजपा खासदार राजेंद्र गावित नाराज झालेत। मी केलेला विकास कामांचा विचार व्हायला पाहिजे होता, मात्र दुर्दैवानं तो होऊ शकला नाही। आगामी काळात मुख्यमंत्री यांचा योग्य विचार करतील अशी अपेक्षा गावित यांनी यावेळी व्यक्त केली। मोदींमुळे एकही कारखाना आणू शकलो नाही हे बोलण्याचं धाडस दाखवाच, मी निवडणुकीमधून माघार घेईन असं आवाहन सुनील तटकर यांनी शिवसेनेच्या अनंत गीतेंना दिलं। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी मध्यस्थी केली। दोघांच्या भांडणात भाजपचा फायदा नको म्हणून पवारांनी मध्यस्थी केली। काँग्रेस सांगलीची जागा राजू शेट्टींसाठी सोडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रॉबर्ट वाड्राप्रमाणे मोदींची चौकशी व्हायला हवी। कायदा सर्वांसाठी समान असून मोदी असो किंवा वाड्रा प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे असं राहुल गांधींनी स्पष्ट केलंय। चेन्नईतील स्टेला मेरिस कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली। मोदींच्या विरोधात तोडीस तोड उमेदवार देण्यात येईल, जर तसा उमेदवार मिळाला नाही तर चंद्रशेखर आझाद स्वतः मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत असं सांगत त्यांनी मोदींच्या विरोधात लढण्याचे स्पष्ट संकेत दिले। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि जनता दल युनायटेड यांच्यात आघाडी झाली आहे। कर्नाटकातील एकूण 28 जागांपैकी 20 जागांवर काँग्रेस तर उर्वरित 8 जागांवर जेडीएस लढणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून स्पष्ट करण्यात आले। काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली। यात उत्तर प्रदेशातील 16 जागांचा समावेश आहे, तर उत्तर प्रदेशात आतापर्यंत 27 जागांची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली। शरद पवार साहेब हे सर्वोच्च नेते आहेत। शरद पवार साहेब ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आले होते तेव्हा मुख्यमंत्री प्रायमरी स्कूलमध्ये असतील अशी टीका अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर केली। राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण हे औरंगाबाद लोकसभेसाठी काँग्रेसकडून चर्चेत आहेत। औरंगाबाद काँग्रेस जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी ही माहिती दिली। त्यामुळे औरंगाबाद आणि जालना दोन्ही जागा काँग्रेसकडे राहणार असून
2 दिवसात अंतिम उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे, तर 15 तारखेपासून प्रचाराची सुरुवात करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या भाजपच्या उमेदवारांच्या नावांची पहिली यादी 16 मार्चला सादर केली जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 16 मार्चला महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यातील जागांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील 260 हेलिकॉप्टर आणि 200 चार्टर्ड प्लेन बुक झालेत. यातील 60% भाजपनं तर 40% काँग्रेस आणि इतर पक्षांनी बुक केलंय. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा आणि रेकॉर्ड ब्रेक मतदानाची नोंद व्हावी यासाठी महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासह आघाडीच्या क्रिकेटपटूंनी आवाहन करावं असा खास संदेश पंतप्रधानांनी ट्विटच्या माध्यमातून दिला. राफेल खरेदी व्यवहारासंदर्भातील दस्तऐवज लीक झाल्यानं राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल अशी भीती संरक्षण मंत्रालयानं व्यक्त केली. वृत्तपत्र आणि सोशल माध्यमांवरील माहिती शत्रू राष्ट्रांना सहज उपलब्ध होत असल्याची खंतही संरक्षण मंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात व्यक्त केली. पश्चिम बंगालमध्ये ममता सरकार भाजपाला प्रचार करण्यापासून रोखत असल्याचा आरोप करत भाजपानं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. रविशंकर प्रसाद, निर्मला सीतारामन यांनी ही तक्रार केली आहे. तसंच येथील अधिकारी तृणमूलच्या कार्यकर्त्यांप्रमाणे वागत असून आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्यानं त्यांना कामकाजापासून लांब ठेवण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधीसह ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मीरत येथील हॉस्पिटलमध्ये भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतली. भाजप आमदार ओपी शर्मा यांना सोशल मीडियावरील पोस्ट हटवण्याचे आदेश देण्यात आले. ओपी शर्मा यांनी विंग कमांडर अभिनंदन यांचा फोटो शेअर केला होता. राजकीय पक्षांनी कोणत्याही प्रकारच्या मोहिमेत जवानांच्या फोटोचा वापर करण्यास निवडणूक आयोगानं मनाई केली होती. त्यानंतर ओपी शर्मा ही पोस्ट हटवण्याचे आदेश देण्यात आले. पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट यांनी नगरसेवकांच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. पुणे लोकसभेसाठी त्यांचं नाव चर्चेत असल्यानं त्यांनी या मेळाव्याचं आयोजन केल्याचा कयास लावला जातोय. पक्ष देखील ती भूमिका बजावणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. 1-2 दिवसात जाहीर करणार शिवसेना उमेदवाराची यादी 1-2 दिवसात जाहीर करणार आहे अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच युतीच्या 45 जागा जिंकून असा विश्वास देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मावळ मतदारसंघातील बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांशी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत विचारणा केली असता मावळ लोकसभेसाठी पार्थच नव्हे तर इतर कोणताही राष्ट्रवादीचा उमेदवार असेल असं वक्तव्य केलं. अहमदनगरला सुजय विखे यांच्या प्रवेशानं खासदार दिलीप गांधी समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी नाराज कार्यकर्त्यांवर दिलीप गांधीच्या घरासमोर जोरदार कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे. त्याचबरोबर आता काहीतरी निर्णय घ्या अशी मागणी देखील यावेळी कार्यकर्त्यांनी केली. महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पॅनोरमा केमिकल कारखान्यात वायू गळतीची घटना घडली आहे. कंपनीतील रिएक्टरमध्ये वायूचा दाबा निर्माण झाल्याने ही घटना घडल्याचं समोर आलंय. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलंय. आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी येथे विहिरीत पडलेल्या 6 महिन्याच्या बिबट्याच्या बछड्याला वाचवण्यात माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राकडून वाचवण्यात यश आलंय. भक्ष्याच्या शोधात असताना हा बिबट्या विहिरीत पडला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. नेरूळमधील NRI कॉम्प्लेक्सच्या इमारतीच्या 5व्या मजल्यावर भीषण आग लागली. काही वेळातच आगीनं उग्र रूप धारण केल्यानं आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी हजर झाल्या होत्या. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नाशिक महापालिकेनं अवैध बांधकामावर हातोडा उचललाय. शहरातील काही ठिकाणी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. राका कॉलनीत महापालिकेच्या जागेवरच केलेलं अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलं. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी पदभार स्वीकारताच अवैधरित्या सुरू असलेल्या 13 ठिकाणांवरील गावठी दारू भट्टी आणि जुगार अड्ड्यांवर छापा टाकला. या कारवाईत 6 जणांना ताब्यात घेण्यात जवळपास 2.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. घाटकोपर येथे मध्यरात्रीच्या सुमारास एक भरधाव कारनं दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. युट्यूबवर पाकिस्तानी ड्रामा पाहिल्यानं संतापलेल्या पतीनं पत्नीवर कोयत्यानं वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पतीला अटक केली असून जखमी पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या BSNL या सरकारी टेलिकॉम कंपनीच्या गळ्याभोवती फास अधिकच आवळला गेला. आर्थिक संकटामुळे या कंपनीतील 1.76 लाख कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा पगारच मिळालेला नाही. BSNLच्या इतिहासात पहिल्यांदाच पगार लटकल्यानं हे कर्मचारी हवालदिल झाले.
इथिओपियातील विमान दुर्घटनेनंतर जगभरातील अनेक देशांनी बोईंग मॅक्स विमानांवर बंदी घातली. त्यामुळे अनेक बोईंगचे अनेक उड्डाण रद्द करण्यात आल्याने इतर विमान कंपन्यांना त्याचा फायदा उठवत भाडेवाढ न करण्यासाठी सूचना सरकारनं कंपन्यांना दिली आहे. रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात 8,000 धावांचा टप्पा पार केला. सर्वात जलद 8,000 धावांचा टप्पा गाठण्याचा सौरव गांगुलीच्या विक्रमाशी रोहितनं बरोबरी केली. विशेष म्हणजे दोघांनाही ही कामगिरी 200 धावात केलेली आहे. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. अजिंक्य रहाणे जर संघात तर त्याचा नक्कीच फायदा भारतीय संघाला झाला असता, अशा भावना सोशल मीडियावर त्याची चाहत्यांनी व्यक्त करत त्याला संघात घेण्याची मागणी केली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.